श्री स्वामी समर्थ. श्री अधिक मास महात्म्य मराठीत अध्याय 26. पुण्याईचा प्रभाव. सूत सांगतात, ऋषी हो, अधिक मासात जर आपण श्रद्धेने स्नान, दान, पूजा, जप, तप केलं तर त्याची अधिक फलप्राप्ती होते, पुण्यपदरी पडते. हे जसं खरं त्याचप्रमाणे या गोष्टीचा अनादर केला, अवेर केला, त्याची निंदा केली, अवहेलना केली तर त्यामुळे वाटायला येणारं दुःख, क्लेश, यातना यासुद्धा तेवढ्याच तीव्र असणार. हे सांगायलाच नको नाही का? आता या संदर्भातील एक कथा ऐका. पूर्वी या पृथ्वीवर एक वीरबाहू नावाचा राजा होऊन गेला. राजा खरं तर धार्मिक, उद्धार आणि पराक्रमी होता, पण आपली पत्नी राणी यशोमती हिच्या रूपाचं राजाची मती भ्रष्ट झाली होती. राणी यशोमतीला आपल्या वैभवाचा, रूपाचा गर्व होता. सुखोभोगात रमायचं, चैन करायची, मजा लुटायची अशी तिची वृत्ती होती. एक दिवस प्रधानाची पत्नी गुणवंती ही राणीला भेटायला आली. ज्या देवामुळे आपल्याला हे राजवैभव वगैरे मिळालं त्याची आपण अधिक मासाच्या निमित्तानं पूजा करू, काही दानधर्म करू, पुण्य जोडू असं म्हणाली. पण राणी यशोमतीनं या सत्कर्माची गरज काय? पूजा करण्यानं काय मिळेल? सारं वैभव असताना देवाकडे भीक का मागायची? या अशा शब्दात त्या अधिक मास व्रताची आणि पर्यायाने पुरुषोत्तमाची अवहेलना केली. प्रधान पत्नी गुणवंती हिला ते आवडलं नाही. ठीक आहे असं म्हणून ती निघून गेली. गुणवंतीने मात्र पुरुषोत्तम मासे जमेल ती व्रत आनंदानं, श्रद्धेनं करायला सुरुवात केली. गुणवंतीच्या शरीरावर ते तपाचं, व्रताचं तेज झळकू लागलं. तिकडे राणी यशोमतीला मात्र तापाची व्याधी जडली. तिच्या अंगातला ताप काही हटेना. तिला अन्न पाणीही गोड लागेना, काही खावेना आणि खाल्लं तर पचेना. गुणवंतीला ही गोष्ट समजली. ती मुद्दाम भेटायला आली. यशोमतीच्या महालात जाऊन तिने यशोमतीची चौकशी केली. त्यावेळी तपानं उजाळलेल्या गुणवंतीचा चेहरा, काजळ घातल्यासारखे तिचे दिसणारे डोळे, रक्त झालेले ओठ, प्रसन्न भाव हे सारं पाहिलं आणि राणीच्या कोत्या मनात असा विचार आला की ही प्रधानाची बायको मुद्दाम आपल्याला खिजवण्यासाठी हा साज शृंगार करून आली आहे. त्यामुळे तिनं उलट सुलट सांगून राजाचे कान भरले आणि राजा वीरबाहूनं प्रधानालाच कैद करून तुरुंगात टाकलं. त्याच्या घरातलं सर्व काही धन जप्त केलं. बिकट परिस्थिती आली तरीही गुणवंतीच्या कोणत्याही तपासणीत खंड पडला नाही. राजाने स्वतः जाऊन पाहिलं तेव्हा राजमहाल सुद्धा ती तशीच सुंदर आणि रूपवान दिसली. या गोष्टीचा राजाला आनंद नव्हे तर उलट रागच आला. अविवेकी राजाने प्रधान पत्नीची साधना मोडावी म्हणून तिलाही बंदिवान करून टाकलं. पण कारागृहात सुद्धा तिच्या साधनेत खंड पडला नाही. दोघांनीही संपूर्ण अधिक महिनाभर ती साधना केली, नामस्मरण केलं. त्यामुळे भगवान पुरुषोत्तम प्रसन्न झाले. देवानी राजाच्या स्वप्नात जाऊन प्रधान आणि गुणवंती यांना मुक्त करण्याची आज्ञा दिली. अखेर देवाच्या आज्ञेपुढे राजाचं काही चलेना. तू जर असा वागला नाहीस तर राज्य जाईल, तुझा घात होईल असंही सांगितलं. मग मात्र देवाच्या सांगण्याप्रमाणे राजाने त्या दोघांनाही मुक्त केलं. भगवान पुरुषोत्तम त्यांच्यावर प्रसन्न झाले. गुणवंतीने वरून हात फिरवताच राणीचे शरीर व्याधीने तिच्या स्पर्शानं दूर झाले आणि 26वा अध्याय पूर्ण झाला. अध्याय 27. वृत्तीचा पालट. अधिक मास महात्म्याची आणखीन एक नवलाईची गोष्ट लक्ष्मी सांगताना भगवान विष्णू म्हणतात, प्रिये, ही कहाणी आहे सुशर्मा नावाच्या एका राजाची. तो राजा सद्गुणी, धार्मिक, शास्त्र, कलागुणाने आणि धर्मपरायण होता. राजा आणि त्याची सुशील पत्नी राणी सृष्टीमयी ही दोघंही दर 3 वर्षांनी येणारा अधिक मास मोठ्या श्रद्धेने पाळत. त्यामध्ये स्नान, दान, जप, तप, भगवत दर्शन घेत नामस्मरण करीत. अशाच एका अधिक मासात अंगिरा ऋषी एक दिवस आले. राजा राणीने मोठ्या श्रद्धेने त्यांचं आगत स्वागत केलं, आदर सत्कार केला. तेव्हा ऋषीने विचारलं, राजा, सारं मंगल कुशल आहे ना? होय राजा महाराज, सर्व काही ठीक आहे, राजाने उत्तर दिलं. राजा तरीही
तुझ्या मनात काहीतरी सांगायचंय, विचारायचं आहे, खरं ना? मग विचार ना, ऋषी म्हणाले. तेव्हा राजा म्हणाला, महाराज, माझ्या या नगरीत वीर नावाचा एक व्यापारी राहत होता. तो धनाचा फार लोभी, वृत्तीने भयानक क्रूर होता. त्याने पैशासाठी अनेकांना मारलं होतं. तो गावात चोऱ्याही करत होता. बरेच प्रयत्न करूनही तो हाती येत नव्हता. एक दिवस मात्र हा वीर आपल्या पत्नीला घेऊन दूर जंगलात घेऊन निघून गेला आणि तिथंच लपून बसला. एक दिवस तहानेने व्याकुळ होऊन तो पाण्याच्या शोधात वनात फिरत असतानाच त्याला एक जुनं पुरातन मंदिर दिसलं. त्या मंदिराभोवतालचा परिसर वृक्ष, लता, वेली यांनी फुललेला नटलेला होता. अनेक फुलं झाडं मंदिराजवळ होती. तुळशीचं मोठं वनही तिथं होतं. जवळच एक सुंदर सरोवरही होतं. तो तिथे गेला आणि त्याने पत्नीसह तिथं जलपान केलं आणि विश्रांतीसाठी जवळच एका झाडाखाली थांबला. तोच आम्ही उभयता तिथे पोहोचलो. महाराज, ते एक पुरातन विष्णू मंदिर आहे. प्रत्येक अधिक मासात आम्ही तिथं दर्शनाला जातोच. आम्ही दोघं गेलो, दर्शन घेतलं, पूजा केली. राणी मंदिराबाहेर पडली. तोच एक स्त्री रडत रडत येऊन राणीचे पाय धरून म्हणाली, राणीसाहेब, मी वीर वाहूची पत्नी आहे. एक अत्यंत हिंसक वृत्तीचा पापाचरण करणारा दुरात्मा आहे. देवी, आमचं पाप दूर होईल असा काही मार्ग सांगा. आमचा उद्धार करा. राणीला तिच्याबद्दल दया वाटली. वीरसह ती दोघंही येऊन आमच्या पायावर पडून रडू लागली. महाराज, वृत्ती पालटाचा, उद्धाराचा, कल्याणाचा मार्ग दाखवा. राणीने अभय दिल्यामुळे मलाही काही करता येईना. त्या दृष्टाला शिक्षा करण्याऐवजी तुम्ही दोघं या मंदिराची देखभाल करा, साफसफाई करा, विष्णू पूजा, दर्शन, नामस्मरण घ्या व आत्मकल्याण करून घ्या, असं अगदी सहज बोलून गेलो. त्यांनी लगेचच त्या गोष्टीला होकार दिला. महाराज, पण ही सेवा केव्हा करू? त्याने प्रश्न केला. केव्हा म्हणजे काय? अरे, आजपासून अधिक मास चालू झाला आहे. हा महिना पुण्यकर्माला अनुकूल आहे. लगेच ही सेवा चालू कर, मी म्हणालो. आणि महाराज, त्या दंपतीने त्या क्षणापासून ती सेवा चालू केली. आणि आश्चर्य म्हणजे अधिक मासाची सेवा पूर्ण होताच त्या दोघांना घ्यायला स्वर्गलोकातून विमान आलं. देवदूत त्या दोघांचा उद्धार करून त्यांना वैकुंठात घेऊन गेले. महाराज, शंका एवढीच की एवढ्या अल्पसेवेने एवढ्या मोठ्या पापाचं क्षालन झालं. कसं झालं? तेव्हा अंगिरा ऋषी म्हणाले, राजा, ज्या गोष्टी एरवी केल्या तर जेवढं पुण्य मिळतं त्यापेक्षा कितीतर पटीनं पुण्य या अधिक मासात मिळतं. त्यामुळे ही नवलाई घडली. मग राजा राणीनेही आपल्या अधिक मास उद्यापनाची सांगता अंगिरक ऋषीच्या साक्षीने केली. परिणामी त्या पुण्यवान राजा राणीलाही पुढे वैकुंठ पदच प्राप्त झालं आणि 27वा अध्याय पूर्ण झाला. अध्याय 28. भिल्लिनीची पुण्याई. लक्ष्मीने नारायणांना एक प्रश्न केला की, स्वामी, स्त्रीचा देह हा अमंगल मानला जातो. त्या देहाचं सार्थक व्हावं यासाठी जर एखादी साधना असेल तर मला सांगा. तेव्हा भगवान असे म्हणाले की, हे प्रिय, खरं तर स्त्रीला अपवित्र, अमंगल वगैरे मानणं हा त्या शक्तीचा अपमान आहे. स्त्रीकडे एक प्रचंड शक्ती आहे, ते म्हणजे तिचं पातिव्रत्याचं तेज. पती हाच तिचा परमेश्वर. पत्नी धर्म सांभाळून, पती आज्ञा पाळून, त्यांची सेवा करूनच स्त्री मोक्षपदात जाऊ शकते. या पतिसेवेमुळे पुढे अन्य सेवा किंवा साधना या गौण आहेत. सीता, सावित्री, अनुसया, लोपामुद्रा या पतिव्रतांचं सामर्थ्य किती मोठं होतं ते सारं जग जाणतं. हे लक्ष्मी, पतिव्रतेचं अंगा केवळ सामर्थ्य असतं याबद्दलची एक कथा सांगतो, ऐक. काश्मीर प्रांतात एक धर्मपूर नावाचं एक नगर होतं. तिथे एक धर्मशर्मा नावाचा अग्निहोत्री ब्राह्मण आणि त्याची पत्नी सुशीला हे राहत होते. सुशीला नेहमीच पती आज्ञेचं पालन, पतिसेवा या कामी तत्पर असे. एकदा भर दुपारी हे जोडपं नदीवर जलक्रीडा करायला गेलं. शांत शीतल जल हे दोघंच आणि जवळपास अन्य कोणीही नाही. अशा वेळी त्या विप्राच्या मनात कामभाव जागला. त्याने नदीपात्रातच पत्नीकडे रतिसुखाची मागणी केली. स्थळ, काळ, वेळ याचं भान ठेवा असं म्हणून तिनं आपल्या पतीला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण पतिव्रतेला पतीचा शब्द मोडता आला नाही. नाईलाजाने
तिला पतीची इच्छा पुरवावी लागली. विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यावेळीच तिला गर्भ राहिला. 9 मास पूर्ण होताच तिने 2 मुलांना जन्म दिला. दोघंही पुत्रच होते. विप्र दंपतीला अपूर्व आनंद झाला. सुमारे 5 वर्षाचा काळ मध्ये गेला आणि एक दिवस अचानक त्या दोन्ही मुलांच्या अंगाची लाही होऊ लागली. अनेक उपचार केले, नवस सायस केले, नाना औषधे केल्या, पण मुलांच्या अंगाचा दाह काही शांत होईना. सुकुमार देर होरपळून निघू लागला. माता पित्याला भयानक दुःख झालं. यातना झाल्या ही वार्ता आधी नगरात पसरली आणि नंतर राजाकडे गेली. राजालाही त्या विप्रकुमारांचे ते हाल पाहून खूप वाईट वाटलं. राजानेही प्रयत्न केला, उपाय केले, पण यश काही येईना. आणि एक दिवस अचानक गालो नावाचे ऋषी राज दरबारात आले. राजाने त्यांचे आदरातिथ्य केलं, पाद्यपूजन केलं आणि राजाने आपल्या मनातलं ते दुःख निवेदन करून त्यावर उपाय सांगा अशी विनवणी केली. दृष्ट्या ऋषींनी ध्यान लावता भूत भविष्याचा वेध घेतला आणि ते म्हणाले, राजन, तुझ्या नगरातील जर एखादी पतिव्रता त्या मुलांच्या अंगावर जलसिंचन करेल तर त्यांचा दाह शांत होईल. राजाने लगेच नगरात तशी दवंडी दिली. पण नगरातून एकही स्त्री मी खरी पतिव्रता आहे, मी हे कार्य करते असं म्हणायला पुढे आली नाही. नगर स्त्रिया काय, पण प्रत्यक्ष राणीलाही ते साहस करवेना. हे पाहून राजाला अति दुःख वाटलं आणि मनात मोठं खेदही. अचानक एक दिवशी त्या नगरात एक भिल्लिनी लाकडं विकण्याच्या निमित्तानं आली. बाजारात चाललेल्या एकमेव चर्चेमधून तिला ही गोष्ट कळली. खरं तर पतिव्रतेचे नियम काय, तिचं कार्य काय इत्यादी गोष्टी त्या अडाणींना कशा ठाऊक असणार, पण ती ते साहस करायला तयार झाली. कुमारांना बोलवलं गेलं. प्रजाजनही गोळा झाले. झारीतलं पाणी हातात घेत ती भिल्लिनी म्हणाली, देवा, मी जर माझ्या पतीचं कधीही शब्द मोडला नसेल, त्यांच्या सेवेत खंड पडला नसेल, कुण्याही अन्य पुरुषाचा विचार केला नसेल, तर या मुलाचा दाह शांत कर असं म्हणून तिने तिथं ते तीर्थ मुलांच्या अंगावर शिंपडलं. मात्र आणि मुलांचा दाह शांत झाला. दोघांनीही त्या उद्धार करणाऱ्या थोर भिल्लिनीचे पाय धरले. जे औषधानं उपचाराने शक्य झालं नाही ते एका पतिव्रतेच्या सामर्थ्यानं करून दाखवलं. असा आहे पतिव्रतेच्या पुण्याईचा प्रभाव. आणि 28वा अध्याय पूर्ण झाला. अध्याय 29. उद्यापन विधी. सूत पौराणिक म्हणाले, ऋषीजनू, पद्मपुराणात अधिक मासाचे महत्त्व सांगणाऱ्या ज्या अनेक कथा आहेत त्या सांगत आपण आता 29वा अध्यायापर्यंत आलो आहोत. या अध्यायाचे श्री लक्ष्मीनारायण संवादाचा विषय आहे. व्रताचं उद्यापन विधी. लक्ष्मीने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना विष्णू भगवान तिला अधिक मास व्रताचं उद्यापन विधी समजावून सांगतात. तो काय आणि कसा ते आता ऐका. ह्या अधिक मासाचे व्रत मग ते 1 महिन्यात असो, 2 किंवा 3 रात्रीचं असो, किंवा अगदी 1 दिवसाचं असो, व्रत उद्यापनाचे दिवशी देवासमोर किंवा साईस्कर जागा जिथे पूजा करायची असेल तिथं रांगोळी, पानं, फुलं, हार, माळा, कर्दळीचे खांब लावून सुशोभित करावी. चौरंग मांडावा, त्यावर तांदूळ पसरून त्यावर कलश मांडावा. कलशातील तामणात लक्ष्मी, विष्णू किंवा गोपाळ कृष्णाची मूर्ती ठेवावी. समई लावावी. शुचिर्भूत होऊन उपासकाने तिथे बसावं. संकल्प सोडावा. मग षोडोपचारे पूजा करावी. धूप दीप दाखवून नैवेद्य दाखवावा. मंगल आरती करावी. प्रदक्षिणा घालून मंगल प्रार्थना करावी. नंतर ब्राह्मण दाम्पतीला आमंत्रित करून त्यांना विविध दाने द्यावीत. भोजन, दक्षिणा व विडा द्यावा आणि लक्ष्मीनारायण मानून नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्यावे. तेव्हा लक्ष्मीने मध्येच एक प्रश्न विचारला, हे प्रभू, माणसं ही आपापल्या ताकदीनुसार पटेल, रुचेल, मानवेल, झेपेल ते व्रत किंवा नियम करणार, तर त्यांनी काय करावं? त्यावेळी विष्णू म्हणाले, देवी, व्रत किंवा नियम हे वेगवेगळे जरी असले तरी व्रत सांगितल्याप्रमाणे उद्यापन पूजा ही करायलाच हवी. आता कोणत्या नियमांना काय दान द्यावं, काय करावे ते ऐक. अधिक मासानिमित्त स्नानाचा नियम केलेल्या व्यक्तीने गंगापूजन करावं. त्यांनी दानाचा नियम केला असेल त्यांनी धातूचा कुंभ किंवा दानाचा नियम केलेल्याने दीपदान करावं. ज्यांनी मौन भोजनाचा नियम केला असेल त्यांनी मोती दान करावे. एखाद्या मंदिरात घंटा बांधावी. पुराण श्रवण करणाऱ्याने पुराण सांगणाऱ्या पुराणिकासी वास समजून पूजा करावी.
असं करणाऱ्या व्यक्तीस, मग ती स्त्री असो किंवा पुरुष, त्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे मी धन, पुत्र, सौख्य, संपदा इत्यादी गोष्टी प्रदान करतो. सौभाग्यवतीला सौभाग्य लाभते, कुमारिकेला मनासारखा पती मिळतो, अविवाहित पुरुषांना उत्तम पत्नी लाभते. यासाठी ज्याला जे जे शक्य आहे त्याने ते ते व्रत करावे, या महिन्यात करावं आणि जास्तीत जास्त फळ आणि पुण्य ते पदरी जोडून घ्यावं. इथे 29वा अध्याय संपूर्ण झाला. अध्याय 30. कथा द्रौपदीची. श्रोते हो, पद्मपुराणाचा आधार घेत येथवर आपण त्या अधिक मासाचे गुण वर्णन श्रवण करीत वाचित ऐकत आलो आहे. त्यामधून हा मलमास हा आणि केव्हा येतो, तो कुणाला शरण गेला, त्याला हे पुरुषोत्तम मास असं नाव कोणी दिलं, तोच अधिक मास कसा, या अधिक महिन्यात कोणकोणती व्रत करतात, काय दाने देतात इत्यादी अनेक कथा आपण पाहिल्या. त्या सर्वांवरून हे तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असणार की महान पुण्य पदरी देणाऱ्या या व्रताचं पुरुषोत्तम देवाचा सर्वांनी आदर धरायला हवा. याबद्दल मनात श्रद्धा हवी, पूर्ण विश्वास हवा. या व्रताची मात्र कुणी कधी हेटाळणी, अवहेलना, अनादर केला असेल का, आणि चुकून जरी तसं केलं असेल तर त्याबद्दल त्यांना काय शिक्षा मिळाली, कोणती दुःख भोगावी लागले, असंही मनात येणं स्वाभाविक आहे. याबद्दलचीच ही कथा. पण हो, ही कथा पुराणातील नाही, ती आहे बृहनारदीय पुराणातील. त्याचा कथाभागही तसा आपल्या परिचयाचा, पण त्यामागे हे कारण असेल ही फार कमी जणांनाच ठाऊक असेल, म्हणून ती कथा मुद्दाम इथे निवेदन करीत आहे. कौरव पांडवाच्या दूतकिडेस पांडवांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं आणि ते हरले. सर्व गेलं, राज्य गेलं, धन दौलत गेले, अधिकार गेले आणि पांडव वनवास भोगात काम्य कवनात राहू लागले. एक दिवशी घरी आलेल्या श्रीकृष्णाला धर्मराजाधिक सर्व पांडवांनी विचारले, कृष्णा, आमच्या नशिबी हा वनवास का? तेव्हा कृष्ण म्हणाला, याला कारण म्हणजे तुमची पत्नी द्रौपदी, हिला मिळालेला शाप. काय, द्रौपदीला शाप? का, कशासाठी, कोणी दिला आणि कधी दिला? या सर्व प्रश्नाचे उत्तर देताना श्रीकृष्ण त्यांना सांगतात की द्रौपदी ही गतजन्मीचा मेधावी ऋषीची कन्या. त्या जन्मीचं तिचं नाव होतं मेधावती. मेधावती लहान असतानाच तिची आई मरण पावली. पित्यानेच तिचा सांभाळ केला. आपल्या कन्येला सुयोगपती शोधाया असतानाच मेधावी मरण पावली. पोरकी झाली. ती दूर एका अरण्यात जाऊन शंकराचा तप करू लागली. तेव्हा तिला भेटायला दुर्वास ऋषी आले. त्यांनी मेधावतीचं सात्वन करून तिला महापुण्यकारक अधिक मास व्रत कर असा सल्ला दिला. पण मी शिवाची भक्ती करते, माझा भोलेनाथ मला सर्व देईल. मी श्रीहरीचं हे व्रत का करू? हरीला मी ओळखत नाही. हर हर महादेव हेच माझं दैवत आहे. मी त्यांच्याशिवाय अन्य कुणाला जाणत नाही, मानत नाही इत्यादी शब्दात तिने व्रताची व पुरुषोत्तमाची हेटाळणी केली. दुर्वास ऋषींना तिचा राग आला. त्यांनी तो पुढील जन्मी राणी असूनही वनवासी होशील असा शाप दिला आणि ते निघून गेले. जाताना मेधावतीला उशाप देऊन गेले. दुःख झालेल्या मेधावतीने आपली शिव उपासना पुढे चालूच ठेवली. शिव प्रसन्न झाले, वर माग म्हणाले. तेव्हा मला पती दे असं ती 5 वेळा म्हणाली. शंकर ही तथास्तु तथास्तु म्हणत गेले. आपल्याला 5 पती मिळणाऱ्या कल्पनेने तिला चिंता वाटू लागली. तिने अन्न पाणी सोडलं आणि एक दिवस मरण पावली. तिचं मेधावती द्रुपद राजाच्या यज्ञात कन्येच्या रूपानं प्रगट झाली. पुढे तिचं सुंदर सद्गुणी द्रुपद कन्या द्रौपदीचं तुम्ही पाणीग्रहण केलं. तिचा गतजन्माचा शाप तुम्हाला पती म्हणून लागला. तुम्ही सर्वजण राजयोगी असूनही दुर्दैवाने वनवासी झालात. ही कथा सांगितल्यावर पांडवांनी आता आमचा उद्धार कशानं होईल, आम्ही काय व कोणती उपासना करू असं कृष्णाला विचारलं. श्रीकृष्णाने त्यांना हेच अधिक मास महात्म्य सांगून स्नान, दान, जप, तप इत्यादी व्रत करायला सांगितलं. पुढे अधिक मास येताच द्रौपदीसह पांडवांनी हे व्रत केलं, पूजा केली आणि उचित फळ त्यांना त्यांचं राज्य परत मिळालंही. दुर्वासाचा शाप आणि उशाप दोन्हीही असे खरे झाले आणि 30वा अध्याय संपूर्ण झाला. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.
शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय.